नवीन योजनेसाठी अर्ज केला आहे पण पैसे आले नाही, मग करा हे काम. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी राज्यातील 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमाही झाले आहेत. परंतु अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. काही महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात पैसे जमा होणार आहे. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांनी नेमके काय करावे या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत. महिलांना या गोष्टी तपासायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारीशक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे, तो मंजूरही झाला आहे, परंतु पैसे बँक खात्यात आले नाहीत, तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून पाहायचे आहे. दुसरा, बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील. तिसरा, तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा. चौथा, आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही ते देखील तपासून पाहावे. बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेने 500 किंवा 1000 रुपयासोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते. तर या गोष्टी तपासायच्या आहेत आपले पैसे आले नसतील तर.